योद्धा न्यूज मराठी. खरपुडी बुद्रुकच्या सर्वांगीण विकासासाठी गणेश शंकर गुंडाळ यांचे विजन. वार्ड क्रमांक 2 मधून उमेदवारीसाठी सज्ज. खरपुडी बुद्रुक ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगुल वाजणार असून गावच्या राजकारणात आता विकासाच्या मुद्द्यांना महत्त्व प्राप्त झाले आहे. खरपुडी बुद्रुक येथील वार्ड क्रमांक 2 मांडवळा वस्तीमधून एक खंबीर आणि अभ्यासू नेतृत्व म्हणून श्री गणेश शंकर गुंडाळ यांनी आपली उमेदवारी जाहीर करणार आहे. त्यांच्या नियोजित विकास कामांच्या अजेंड्यानं मतदारांचं लक्ष वेधून घेतले आहे. आरोग्य आणि मूलभूत सुविधांवर भर गणेश गुंडाळ यांनी आपल्या उमेदवारीच्या माध्यमातून गावच्या आरोग्याचा प्रश्न अग्रक्रमानं हाती घेतला आहे. स्वच्छ पाणी, निरोगी गाव हे ब्रीद समोर ठेवून त्यांनी संपूर्ण वार्डात फिल्टर पाणी योजना राबवण्याचा संकल्प केला आहे. तसेच नागरिकांसाठी नियमित आरोग्य शिबिरे आयोजित करून तज्ज्ञ डॉक्टरांच्या सेवा उपलब्ध करून देण्याचं आश्वासन त्यांनी दिले आहे. शिक्षण आणि तरुणांचं सक्षमीकरण. तरुणांच्या हाताला काम आणि विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण मिळावे यासाठी गुंडाळ यांचा विशेष मानस आहे. डिजिटल शिक्षण. गावातील अंगणवाडी आणि माध्यमिक शाळा डिजिटल करून ग्रामीण भागातील मुलांना जागतिक दर्जाचं शिक्षण देण्याचा त्यांचा प्रयत्न राहील. खेळ आणि साहित्य. तरुणांच्या आरोग्यासाठी आणि क्रीडा कौशल्यासाठी गावातील सर्व तरुण मंडळांना क्रीडा साहित्य वाटप करण्याचा उपक्रम राबवले आहे. बेरोजगारी निर्मूलन. सुशिक्षित बेरोजगारांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणं आणि त्यांना तांत्रिक मार्गदर्शन मिळवून देणं ही त्यांची प्राथमिकता आहे. महिला सक्षमीकरण आणि बचत गट. महिलांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी होम मिनिस्टर, खेळ पैठणीचा यांसारखे मनोरंजनात्मक व प्रबोधनात्मक कार्यक्रम ते आयोजित केले आहेत. केवळ मनोरंजनच नव्हे तर महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हाव्यात यासाठी महिला बचत गटांना व्यावसायिक मार्गदर्शन शिबिरे आयोजित करून त्यांना हक्काची बाजारपेठ मिळवून देण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. शेतकरी आणि पायाभूत सुविधा. शेतकऱ्यांच्या समस्यांची जाण असलेल्या गुंडाळ यांनी शेती संदर्भात सरकारच्या विविध योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचा विडा उचलला आहे. रस्ते प्रश्न. शेतवस्तीवरील रस्त्यांचा प्रलंबित प्रश्न मार्गी लावून दळणवळण सोपे करणे. शासकीय योजना. सरकारच्या विविध योजनांचा फायदा शेतकरी आणि सुशिक्षित वर्गाला मिळवून देण्यासाठी स्वतंत्र सुविधा केंद्र उभारण्याचा त्यांचा मानस आहे. वार्ड क्रमांक 2 मधील प्रत्येक नागरिकाच्या अडीअडचणीला धावून जाणारे आणि प्रशासकीय कामाचा पाठपुरावा करणारे खंबीर नेतृत्व म्हणून मी जनतेची सेवा करण्यास उत्सुक आहे. वार्ड क्रमांक 2 आणि खरपुडी बुद्रुक गावचा कायापालट करणं हेच माझे ध्येय आहे. श्री गणेश शंकर गुंडाळ, इच्छुक उमेदवार, ग्रामपंचायत. खरपुडी बुद्रुकमधील नागरिकांनी एका सुशिक्षित आणि कार्यक्षम उमेदवाराला साथ देण्याचा निर्धार केला असून गणेश गुंडाळ यांच्या उमेदवारीमुळे वार्ड क्रमांक 2 मध्ये परिवर्तनाची लाट दिसून येत आहे. आज आपण पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील खरपुडी बुद्रुक या गावामध्ये आलेलो आहोत. आता थोड्याच दिवसामध्ये ग्रामपंचायतचे निवडणुकांची रणधुमाळी सुरू होणार आहे. तर आज आपण खरपुडी बुद्रुक मधील वार्ड क्रमांक 3 कडे आलेलो आहोत. साहेब नमस्कार. नमस्ते साहेब, आपलं नाव काय आहे? गणेश शंकर गुंडाळ. बरोबर. आता सध्या आपल्या गावामध्ये आता इलेक्शन 1-2-3 महिन्याच्या आसपास लागणार आहे. त्याचा जो आवाज सगळीकडे सुटला आहे, तर आपण येणाऱ्या निवडणुकीमध्ये सामोरे जाणार आहात का? हो, वार्ड क्रमांक 2 मधून सामोरे जाणार. वार्ड क्रमांक 2 मधून आपण सामोरे जाणार आहात. तर आतापर्यंत आपण विकासाची काही कामं केलेली आहेत का गावामध्ये? आपण आरोग्यासाठी ना, लोकांचे आरोग्य पाहून फिल्टरची स्कीम लावली होती. परत विविध मंडळांना भेटी, त्यांना आर्थिक लाभ दिलेला आहे. मंडळासाठी पण काम केलेलं आहे आणि तरुण वर्ग पण आपल्या म्हणजे साहेबांनी गावामध्ये अनेक वेगवेगळे उपक्रम पण केलेले आहेत.
त्यांनी पाण्याचा प्रश्न असेल, आरोग्याचा प्रश्न असेल, या संदर्भामध्ये त्यांनी वेगवेगळे उपक्रम केलेले आहेत. आता आपलं यावेळेस आता तुम्ही ज्यावेळेस या इलेक्शनला सामोरे जाणार आहात, तर तुम्ही मनामध्ये गावामध्ये काय काय संकल्पना राबवणार, थोडीशी आम्हाला माहिती द्या. लोकांचं आरोग्य, ज्या विविध योजना आहेत सरकारच्या, त्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचा पूर्ण प्रयत्न करणार. तर गावामध्ये जे बचत गट आहेत, त्यानंतर आरोग्याच्या समस्या आहेत, माध्यमिक विद्यालय आहे, त्याच्यानंतर जिल्हा परिषद शाळा आहेत, अंगणवाडी आहेत, या संदर्भात तुम्ही काय शासनाकडे पाठपुरावा करणार का? हो, आपल्या अंगणवाडी ज्या नवीन स्वरूपात अंगणवाडी करायला पाहिजे, डिजिटल शाळेचा मानस आहे, डिजिटल शाळा करण्याचा. हो. आता आरोग्या संदर्भामध्ये अनेक समस्या आपल्या गावामध्ये आहेत. तर तुम्ही फिरलेले आहात वार्डमध्ये, 1 असेल, 2 असेल, 3 असेल, किंवा तुमच्या परिसरात, तर तुम्ही त्या संदर्भामध्ये शासनाकडे जाऊन काय त्यासाठी उपक्रम करणार आहात का? हो, सर्व ज्या आपल्या वार्डमध्ये ज्या समस्या आहेत किंवा गावातील त्या सर्व समस्यांची जाण करून शासनाकडे त्याचा पाठपुरावा करून पूर्ण करण्याचा प्रयत्न. आता पहा, आपल्या गावामध्ये खूप तरुण मुलं वगैरे फिरतात. आपल्या जवळपास सेज आहे, मग त्या सेज मध्ये मुलांच्या नोकऱ्यांसाठी तुम्ही काय, म्हणजे स्थानिक आमदार असतील किंवा खासदार असतील किंवा मंत्री असेल तर, किंवा ग्रामपंचायतच्या माध्यमातून तुम्ही काय प्रयत्न करणार? स्थानिक तरुणांना जे बेरोजगार आहेत त्यांना आपल्या इथं नोकरी मिळाली पाहिजे यासाठी ज्यांची गरज पडेल त्यांच्याकडे पात्रतेनुसार पाठपुरावा करून ते काम पूर्णत्वाकडे नेणार. निश्चितच या ठिकाणी साहेब, आता पाठीमागे नुकत्याच ज्या पंचायत समितीच्या निवडणुका जिल्हा परिषद झाल्या, तर त्यावेळेस आपण उमेदवारी सुद्धा अर्ज दाखल केला होता. त्या संदर्भात काय नेमकं असं तुमचं मत होतं? भारतीय जनता पार्टीच्या वतीने मला एबी फॉर्मही मिळाला होता, उमेदवारी पण जाहीर झाली होती. परंतु आमच्या खरपुडे गावामध्ये एक जिल्हा परिषद व एक पंचायत समितीला उमेदवार असल्यामुळे गावातील एकोपा राहण्यासाठी व गावात वादविवाद टाळण्यासाठी मी माझा फॉर्म विथड्रॉ केला होता. अच्छा, म्हणजे साहेबांनी पंचायत समितीकडे देखील नजर मारली होती, परंतु आता ते ग्रामपंचायतीकडे आता तुम्ही निश्चितच उभे राहणार असं तुमच्या बोलण्यावरनं आणि तुमच्या विकासाच्या आणि सर्व बाबतीवरनं वाटतं. तर योद्धा न्यूज मराठी चॅनल मध्ये आपण आलात आणि आपलं मत मांडलं, म्हणून आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत. धन्यवाद. योद्धा न्यूज चॅनलने माझे विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी माझ्यासाठी प्रयत्न केला, त्याबद्दल योद्धा न्यूज चॅनलचे मनपूर्वक